लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 17 फेब्रुवारीच्या भागात पार्थ विक्रम दोघे मिळून मानिनीच्या डोक्याला मलमपट्टी करतात. मंजूची आत्या मुद्दामच म्हणते की दादा मी काय म्हणते, एक मुहूर्त तसाही टळून गेला आहे ना, मग दुसऱ्या मुहूर्ताला तरी पार्थचं लग्न व्हायलाच हवंय. तेव्हा वसुआत्याच्या मनात रम्या असते. इतक्यातच मिथुन दादा शॉकिंग न्यूज घेऊन येतात. ते विक्रमला सांगतात की दादा गावातले आता खूप जास्त भडकले आहेत आणि सतत म्हणतायत की ही पळून गेली तर गेली, दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न लावून द्या, परंतु लावूनच द्या. तेव्हा विक्रम धक्क्याने विचारतो की काय, अब मूर्खांचा बाजार आहे का हा, वाटेल त्या मुलीशी लग्न लावून द्या म्हणजे. तेव्हा मिथुन दादा म्हणतात की आम्ही समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आता गावातले लोक म्हणतायत की अजून आमची माणसं खूप जास्त येणार आहेत आणि ते म्हणतायत की दुसऱ्या मुलीची लग्न लावूनच द्या. तेव्हा चिडलेला पार्थ म्हणतो, अरे काय मूर्खांचा बाजार आहे हा, इथे माझी होणारी बायको सापडत नाहीये, माझ्या आईच्या डोक्याला लागले आणि काय तर म्हणे लग्न लावून द्या. आता वैतागलेला पार्थ खूपच मोठा निर्णय घेतो. तो विक्रमला म्हणतो की जीवाला फोन करून सांगा डायरेक्ट मुंबईला यायला. आता आपण एक क्षणही ते थांबायचं नाहीये, आपण मुंबईला जातोय. तेव्हा विक्रम म्हणतो की अरे परंतु नंदिनी. तर पार्थ म्हणतो की नंदिनीला कुठं शोधायचं, कसं शोधायचं, माझं मी बघतो, परंतु आता या वेड्यांच्या गावात अजिबात राहायचं नाहीये आपण, चला. इतक्यातच गाववाले येतात. संग्रामराव भोसले तिथे पार्थला धमकवतात की एक पाऊल जरी गावाच्या वेशीच्या बाहेर टाकलं ना तर बघा मग, हे लग्न झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला गावाबाहेर पाऊल टाकू देणार नाही, कारण आमच्या गावातून वरात परत जात नाही. वसुआत्या मंजू आत्या खूपच खुश असतात. त्यांना वाटत असतं की चला आपला मार्ग रिकामा झाला, आपण रम्याशी पार्थचं लग्न लावायला मोकळे. परंतु पार्थ आता गाववाल्यांच्या विरोधात जातो आणि संग्रामरावांना सणसणीत उत्तर देतो की मी आत्ताच्या आता तुमच्या गाववाल्यांच्या नाकावर टिचून माघारी मुंबईला जातोय, दम असेल तर अडवून दाखवाच. तेव्हा संग्रामरावही पार्थला धमकवतात की एक पाऊल तर पुढे टाकून दाखवा, मग बघतो तुम्हाला, आणि बाहेर जर गेला ना तर गाडी सकट चाळीन एकेकाला. तेव्हा गावातला तो माणूस आता पार्थला धमकावतो की अरे आम्हाला नाडायच्या वार्ता काय करतोय, एवढा मोठा ग्लास फेकून तुझ्या आईचं डोकं फोडलंय, आम्हाला धमकावतोस काय. तेव्हा पार्थ चिडतो आणि त्याच्या अंगावरती धावूनच जातो. तो संग्रामराव भोसलेचा गळा चावलायला लागतो. तेव्हा कसं बसं तरी युग विक्रम पार्थला आवरण्याचा प्रयत्न करतात. तर युग पटकन पार्थला बाहेर घेऊन जातो. विक्रम तिथे संग्रामरावांच्या हातापाया पाडायला लागतो. तो म्हणतो की आम्ही शुभ कार्य करायला या गावात आलो होतो, परंतु ही हाणामारीची भाषा कशाला करताय. आता पार्थवरती त्या लोकांचा विश्वासच राहिलेला नसतो, म्हणून त्यांची माणसं पार्थच्या मागावरती पाठवतात. तर विक्रम तिथे संग्रामरावाला ठणकावून विचारतो की दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न लावण्याचा हट्ट काय तुमचा. तेव्हा मिथुन दादाही म्हणतो की हो ना, अहो नवरी मुलगी केली आहे याचा अर्थ असा नाही की ती काही कोथिंबिरीची जुडी आहे का, एक संपले की दुसरी घ्यायला. तेव्हा संग्रामराव पुन्हा त्यांना धमकवतात की हे बघा, जर कुठली मुलगी नाहीच मिळाली ना तर आमची गावची मुलगी खना नारळासकट तुमच्या हाती सोपू. तेव्हा वसुआत्याही पुढे येते आणि संग्रामरावांना म्हणते कोणत्याही ऐऱ्यागऱ्या मुलीशी आमच्या पार्थचं लग्न लावून द्यायला इतकीही वाईट वेळ आलेली नाही आहे आमच्यावरती. त्याला समजून घेणारा, त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या हजारो मुली आहेत शहरात. वसुआत्याने असं म्हणतात. संग्रामराव म्हणतात की इथं लग्न गावातच होणार. तेव्हा संग्रामराव वसुआत्यालाच म्हणतात काय ते तुमच्या शहरातल्या तोलामोलाच्या असतील ना, परंतु इथे गावात आहे का तुमच्या कोणी ओळखीची ती सांगा. तेव्हा वसुआत्या म्हणते की हो आहे, आणि विक्रमला ती समजावते की पार्थवरती प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी आपली रम्या आहेच की. अरे विक्रम, जेव्हा नंदिनी पार्थचं लग्न ठरलं होतं त्यानंतर रम्या सगळं पार्थविषयीचं विसरून गेली होती, परंतु आता परिस्थितीच अशी आली आहे म्हटल्यानंतर हा निर्णय घ्यायला काय हरकत आहे. आता ही परिस्थिती वसुआत्यानेच आणलेली असते आणि हे गाववाले विक्रम आपल्याला म्हणतात की लग्न केल्याशिवाय गावाबाहेर जाऊ देणार नाहीत. चक्रव्यूहात अडकलोय आपण, आणि आता या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं असेल, देशमुखांची जाणारी इज्जत जर वाचवायची असेल ना तर आपल्याला रम्याला कन्व्हिन्स करणं जास्त गरजेचं आहे. मी स्वतः कन्व्हिन्स करेन रम्याला, असं वसुआत्याने म्हणताच मानिनी म्हणते की परंतु पार्थचं प्रेम रम्यावरती नाही आहे ताई,
तेव्हा वसुआत्या म्हणते, अगं प्रेम भीम काय घेऊन बसलेत? शारदा धनंजय बाहेर रडत बसलेत आणि इथे गाववाले काट्या घेऊन आपल्या अंगावरती मारायला धावून येत आहेत आणि हे आलेले महाशय जाळपोळ करण्याची भाषा करतायत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? तेव्हा संग्रामराव वसुआत्याच्या बाजूने होतात आणि ते म्हणतात की उत्तम पर्याय काढलाय हा. सगळं कसं वसुआत्याच्या मर्जीप्रमाणेच घडत असतं, परंतु नियतीच्या मनात तर वेगळंच असतं. आता तुमची जी असेल ती मुलगी आणा आणि लग्न लावा, परंतु लग्न लावाच आणि जोपर्यंत लग्न लागत नाही तोपर्यंत ही वरात या गावच्या बाहेर जाणार नाही, कळलं काय? असं संग्रामराव ते विक्रमला धमकावतात. आता देशमुख कुटुंब मात्र खूप मोठ्या अडचणीत सापडलेलं असतं आणि त्यांना दुसरा कोणता मार्ग दिसत नसतो. तर संग्रामराव तर धमकावून तेथून निघून जातात. आता वसुआत्याने जो सुवर्णमध्य काढलाय तोही विक्रमला पडतो. तर तिथे आता मानिनी कोलमडून जाते आणि रडत म्हणायला लागते की माझ्या लेकाला अजून काय काय तडजोड करावी लागणार आहे ते वचाने. तर विक्रम तिला समजावतो की बाहेरच्या कुठल्या तरी मुलीच्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा आपल्या घरचीच मुलगी का नको. विक्रम तिथे वसुआत्याला म्हणतो की जा रम्याला कन्व्हिन्स कर तू कसं तरी. आता सगळं वसुआत्याच्या मर्जीप्रमाणे घडत असतं. वसुआत्या खूप खुश होते, मंजुषा आत्या खूप खुश असते. तेव्हा वसुआत्या रम्याकडे जाते, परंतु रम्या तर गायब झालेली असते. तर इकडे मात्र आता नियतीने अजब खेळी खेळलेली असते. कारण दीपक जेव्हा नंदिनीला गाडीतून घेऊन येत असतो तर त्याच्या समोरूनच जीवा परत यायला निघालेला असतो. जीवाच्या मनात धाकधूक असते की आता मुहूर्त टाळायची वेळ झाली आहे आणि मी तर अजून इथेच अडकून पडलोय. आता जीवाचा फोनही त्याच्याजवळ नसतो, तो तर काव्याजवळ असतो. त्यामुळे मांडवात नक्की काय तमाशा घडलाय ते त्याला माहितीच नसतं. तर तो स्वतःशीच बडबडतो की काय यार जीवा, एक तर हे हॉस्पिटल पण इतकं लांब आहे ना, त्यातून मध्येच ट्रॅफिक लागलं, अरे चल ना भाई पटकन, असं तो गाडीशी बोलत असतो. नेमकं जीवा गाडी टर्न करणार तर दीपकची गाडी त्याला आडवी येते. जीवा आता चिडतो आणि गाडीच्या खालती उतरतो, विचारतो की अरे कशी गाडी चालवतोयस तू? परंतु देवकृपेने नंदिनीच्या मदतीला जीवा धावून आलेला असतो. तर तिथे आता नंदिनीला एक नवी आशा, नवी उमेद मिळालेली असते. दीपक तिच्या शेजारी असतानाच नंदिनी आता जीवा अशी हाक मारते. दीपक सावध होतो आणि दीपक नंदिनीचं तोंड दाबून धरत सँडीला म्हणतो की जा पटकन त्याला आवर. सँडी पटकन गाडीच्या खालती उतरतो. तेव्हा जीवा त्याच्यावरती खेकसतो की काय अक्कल आहे का तुला, कसे गाडी चालवतोयस? तेव्हा सँडी हातापाया पडत त्याची माफी मागत म्हणायला लागतो की सॉरी, अहो पेशंट होतं ना गाडीत, काही ध्यानातच नाही राहिलं. तेव्हा जीवा म्हणतो की बरं असू देत, चल गाडी काढ पटकन. आणि तेव्हा सँडी पटकन गाडीत बसतो. तर जीवाही गावाकडेच निघालेला असतो. तर नेमकं जीवाची गाडी सँडीच्या गाडीपासून पास होत असतानाच नंदिनी दीपकला जोराची ढकलते आणि तोंडाचं रुमाल बाजूला सारून ती जीवाला जोरजोराच्या हाका मारायला लागते. आता जीवाची नजर नंदिनीवरती पडते. तोपर्यंत सँडीने गाडी तेथून पुढे नेलेली असते. जीवा विचारात पडतो की नंदिनी, आणि मागचा पुढचा विचार न करता जीवा दीपकच्या गाडीचा पाठलाग करायला लागतो. तेव्हा दीपक सँडीला म्हणतो की चल पडव गाडी पटकन. तो सतत नंदिनीचं तोंड दाबून धरण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून नंदिनीची हाक जीवापर्यंत पोहोचता कामा नये. परंतु जीवाला वेळीच ग्रीन सिग्नल मिळालेला असतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की ही तर नंदिनी आहे. शेवटी नंदिनीचा जीव आता जीवात वाचवणार असतो. तर इकडे वसुआत्या खूप खुश होते आणि धावतच बाहेर येते. ती सतत रम्याला हाका मारत असते, परंतु रम्याने वसुआत्याच्या खोट्या नाटकाला खरं समजून खूपच मोठा मूर्खपणा केलेला असतो आणि तोच मोठा मूर्खपणा वसुआत्याला नडतो. जेव्हा वसुआत्या आपला मोबाईल चेक करते तर पाहते रम्याने व्हॉइस नोट पाठवलेली असते. जेव्हा ती व्हॉइस नोट ती चालू करते तर रम्या म्हणते की दगाबाज, आजपासून मी तुला अशीच हाक मारणार आहे. पार्थसोबत लग्न लावण्याची फक्त गाजर दाखवलं तुम्हाला. तुला काळजी फक्त मामाची आहे. त्याच्याकडून सोन्याचा हार घेतेस, त्या पार्थ नंदिनीला प्रेमाने आशीर्वाद देतेस. हे सगळं करताना तुला लाज नाही का वाटली? तू ना आई नावाला कलंक आहेस. आय हेट यू आई, असं तिने व्हॉइस नोट पाठवलेली असते आणि रम्या तेथून कायमचीच मुंबईला निघून गेलेली असते. आता वसुआत्याच्या फासे सगळे उलटेच पडतात. वसुआत्याने एवढे सगळे प्रयत्न करून रम्या पार्थच्या लग्नाचा जो घाट जुळवून आणलेला असतो ते सगळे मेहनत आता पाण्यात गेलेली असते.
आणि नियतीच्या जे मनात आहे आता तेच घडणार असतं. वसुआत्या रम्याला फोन लावते, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, परंतु रम्याचा फोनच बंद असतो. वसुआत्या वैतागते आणि खूपच टेन्शनमध्ये येते. इतक्यातच विक्रम पाठीमागून धावत येतो आणि वसुआत्याचे आभार मानायला लागतो. तो म्हणतो की खरंच आपली ही रम्या कुठे आहे सांग बरं. आज एवढ्या मोठ्या संकटात मी अडकलो होतो, परंतु मोठी बहीण म्हणून तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. तुझे हे उपकार मी कायम लक्षात ठेवेन वसुताई. असं म्हणत विक्रम तिथे आभार मानत असतो, हात जोडत असतो. परंतु रम्याचा मोठा मूर्खपणा वसुआत्याला रंजलेला असतो. सगळं तिचं प्लॅनिंग आता फ्लॉप झालेलं असतं. बरं कुठे आपली रम्या असं विचारताच वसुआत्या तोंड फिरवते. कारण वसुआत्याच खूप मोठं शॉकमध्ये असते की रम्याने किती मोठा मूर्खपणा केलाय. एवढा सोन्याचा क्षण तिच्यासाठी चालून आलाय, परंतु रम्याच्या या मूर्खपणाने ते सगळं कसं लाथाडलं गेलेलं असतं. तर तिकडे तोपर्यंत यशवंतराव भोसलेंनी शारदा धनंजयला बोलावणं धाडलेलं असतं. शारदाचा जीव थाऱ्यावर नसतो. ती दौलत मामांना म्हणते की मानिनीला ना डोक्याला खूप लागलंय, मी जाऊन बघते तिला. दौलत मामा चिडून बोलतात की त्यांचे घाव दिसत आहेत तुला, त्यांच्या जखमा दिसत आहेत, परंतु तुझ्या पोरीने आमच्या इज्जतीवरती जे घाव घातलेत ते कळत नाही आहेत का तुला? आमच्या इज्जतीची माती केली तुझ्या मुलीने. आमचे व्याही आलेत आणि आमची तोंड दाखवायची सुद्धा जागा ठेवली नाही तुझ्या मुलीने. असं दौलत मामा नुसता संताप व्यक्त करतात. आता शारदा धनंजय ही खूप मोठ्या अडचणीत सापडलेले असतात आणि बिचारे नंदिनीची तर काहीच चूक नसते. तेव्हा दौलत मामा म्हणतात की यशवंतराव, अहो तुम्ही आमचे आता व्याही होणार आहात आणि आमच्यामुळे काय इज्जत राहिली तुमची ही. तेव्हा दौलत मामाला खूपच वाईट वाटतं. परंतु यशवंतरावांनी आता खूप मोठा मार्ग काढलेला असतो. यशवंतराव तिथे दौलत मामांना म्हणतात की शांत राहा दौलतराव. अहो शहरातली माणसं आहेत ही, आपल्यासारखी बंधनं नसतात यांच्यावरती. आपल्याकडे मुलींना संस्कार दिले जातात आणि शहरातली माणसं मुलींवरती नुसत्या सवलती देतात. पोरींनी कितीही वाजता उशिरा या तरीही छान छान, पोरींनी कोणासोबतही फिरायला जा तरीही छान छान, पोरींनी वाटेल तसे कपडे घाला तरीही छान छान, आणि म्हणूनच ही अशी घाण होऊन बसते. आता दौलतराव सुद्धा शारदा धनंजय यांचा अपमान करत सुटलेले असतात आणि नंदिनीबद्दलही आता नको ते बोलायला लागतात. परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका दौलतराव. तेव्हा दौलत मामा यशवंतरावांना म्हणतात की माझी मीनू तशी नाही आहे, खात्री आहे माझी. तर यशवंतराव म्हणतात की खात्री तर यांनाही होती यांच्या पोरीची, परंतु असू देत आता. तुम्हा सगळ्यांना वाटतं की पोरगी पळून गेली म्हणजे फक्त पोरीच्याच घरच्यांची इज्जत जाते, परंतु पोराच्या घरच्यांनाही तितकाच त्रास होतो. आमच्या बाजूच्या गावचा विलास शेंबेकर, त्याच्या लग्नातही असंच झालं. वरात अचानक परत गेली. गेले 6 वर्ष ती सोयरीक जुळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अजूनही मुलगी काही मिळालेली नाही आहे. टाळी एका हाताने वाजत नसते कधीही. तेव्हा वैतागलेला धनंजय म्हणतो की अहो आम्हाला आमचं जाऊ दे तो शहरात, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ हो. तेव्हा यशवंतराव म्हणतात की तुमचं तुम्ही बघाल हो, परंतु आमचं काय आता. या गावात लग्न मोडलं, या गावात लग्नातून एक पोरगी पळून गेली आणि आलेली वारात माघार गेली. हे जर बाजूच्या 12 गावांना कळेल ना, तर आमची परिस्थितीसुद्धा त्या विलास शेंबेकर सारखीच होईल. असं यशवंतरावांनी म्हणताच दौलत मामांना मात्र याचा खूप मोठा धसका लागतो. इथे ना रोटीबेटीचा सवालच उभा राहील. ना या गावातले पोरी देतील कुठे, ना या गावात मुलांना मुली मिळतील. कळतंय ना दौलत मी काय म्हणतोय ते. आता खूपच मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलेला असतो. दौलत मामा, आजी, बकुळा मामी या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना टेन्शन असतं ते त्यांच्या मुलीचं. इकडे मानिनी पार कोलमडून गेलेली असते आणि खूप रडतही असते. मंजू आत्या तिला सावरते, तिचं सांत्वन करत म्हणते की मानिनी अगं आता सगळं कसं सुरळीत होणार आहे. व शेवटी आपण संकटात सापडल्यानंतर घरातली माणसंच आपल्या गरजेला मदतीला धावून आले आहेत ना. आता काळजी करण्याचं काही कारणच नाहीये. विक्रम येऊन म्हणतो की काही काळजी वगैरे दूर झालेली नाहीये, कारण रम्या इथे वाड्यात नाहीच आहे. वसुआत्या केव्हाची शोधते तिला. आता यांनाही खूप मोठं टेन्शन येतं. त्यातून वसुआत्याचाही प्लॅन फसतो. इकडे आजी तर आता रडकुंडीला आलेली असते.
आजी म्हणते की ही शहरातली माणसं ना कोणत्याच गोष्टीला जुमानत नाहीत. सावित्रीमाईंनी एवढे सांगितलं होतं तरी त्यांनी काही ऐकलं नाही. तेव्हा यशवंतराव म्हणतात की सावित्रीमाईंनी बरोबरच सांगितलं होतं. सोयरीक तर जुळेल परंतु लग्न होणं कठीण आहे. त्याचा अर्थ आता यांच्या आत्ता लक्षात आलेला असतो. यशवंतराव तिथे आता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करतात आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो. तर त्यांनी आता खूप मोठा उपाय काढलेला असतो. ते म्हणतात की सोयरीक जुळेल आणि लग्नही होईल. माझ्याकडे एक उपाय आहे. सोयरीक जुळेल, देशमुख आणि मोहिते सोयरीक यांची होईलच आणि लग्नही होईल. तेव्हा दौलत मामा विचारतात की परंतु कसं? नंदिनी तर यशवंतराव विचारतात की त्या नंदिनीला बहिणी वगैरे आहेत की नाहीत. तेव्हा दौलत मामा सांगतात की हो आहेत ना, 2 बहिणी आहेत. मधली बहीण काव्या आणि आरू. तर यशवंतरावांनी तिथे सुवर्णमध्ये काढलेला असतो की काव्याचं लग्न पारची लावून द्यायचं. तेव्हा शारदा, धनंजय या दोघांनाही मोठा धक्का बसतो. परंतु नियतीची तर हीच खेळी असते. शेवटी लग्नकाठ पारची काव्याशीच बांधली जाणार. सावित्रीमाई म्हणाले ना ते बरोबरच आहे. सोयरीक जुळेल परंतु लग्न कठीण आहे. आता तुमच्या मोठ्या मुलीची जागा तुमची मधली मुलगी घेईल, काव्या. धनंजय, शारदा दोघेही धक्क्याने एकमेकांकडेच पाहायला लागतात. आता नुसता गोंधळ झालेला असतो. करून टाका हे लग्न. एका घराची मुलगी दुसऱ्या घरात जाईल म्हणजे सोयरीकही तुटणार नाही. तेव्हा शारदा रडतच विचारते की परंतु कसं शक्य आहे? तर आजी उलट तिलाच समजावते की का शक्य नाही आहे शारदा. काव्यसुद्धा लग्नाची झाली आहे ना. आज या लग्नासाठी जर ती उभी राहिली तर घडली गोष्ट आपापल्यातच राहील. मुलाकडच्या इज्जतीला सुद्धा डाग लागणार नाही आणि आपली मुलगीही सुखात राहील की त्या घरात. सावित्रीमाईंनी जे भाकीत केलं होतं ना ते आत्ता लक्षात घ्या. ही सोयरीक जुळवून टाका आणि जर ही सोयरीक तुटू द्यायची नसेल तर आपल्याला काव्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, असं आजीने म्हणताच धनंजय, शारदा दोघे हादरलेले असतात. धनंजय, शारदा दोघांनाही हा निर्णय काही पटलेलाच नसतो. यशवंतराव पुन्हा त्यांना समजावतात की बहीण गेली तर बहिणीच्या मागेच सगळं सांभाळतात ना. आई गेली तर लेकरू मावशीच्याच हातात दिलं जातं. हीच तर आपली रीत आहे ना. दौलत मामा यशवंतरावांचे आभारच मानतात आणि त्यांना म्हणतात की उलट तुम्ही छान निर्णय सुचवलात. धनंजय, चल शारदा आपण जाऊयात. आधी पारच्या आईबाबांशी बोलूयात आणि त्यानंतर मग काव्या पारला समजावायला आपण मोकळे. तेव्हा शारदा म्हणते की परंतु नंदिनी. यशवंतराव तडकपणे उठतात आणि रागाने म्हणतात की तुमच्या त्या गेलेल्या मुलीने जे पसरवले ना ते आवरायची तयारी ठेवा जरा. आणि ते सगळं आता तुमची दुसरी मुलगीच निस्तरू शकते. हा आमचा मतदारसंघ आहे. शांत आहे तिथली लोक. परंतु जर रीतीभातीच्या विरोधात गेलं ना तर गाव पेटायला वेळ नाही लागणार आणि मग आम्ही पण काहीच करू शकणार नाही, असं म्हणत तिथे यशवंतरावांनी हात टेकलेले असतात. आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो आणि शेवटी नियतीच्या मनात जे होतं तेच घडणार असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात दौलत मामा सगळ्यांना कन्व्हिन्स करतात आणि म्हणतात की हाच आपल्याकडे एक उपाय आहे, नाहीतर. तेव्हा संग्रामराव म्हणतात की नाहीतर आमची ही वरात तुमच्या दारात येणार नाही. आता या सगळ्या झालेल्या गोंधळामुळे संग्रामराव मिनूशी जे सोयरीक जुळलेले असते ते तोडण्याची भाषा करतात. जेव्हा विक्रम आपला निर्णय पार्थला सांगतो तेव्हा पार्थ धक्क्याने विचारतो की काय? तुमचं म्हणणं असं आहे की लग्न मी काव्याशी करायचं आहे? तेव्हा विक्रम आता हताश होतो आणि अगदी खचून गेलेला असतो. तो पार्थ समोर हात जोडत त्याला भीक मागत म्हणतो की प्लीज, माझा संसार, माझी नाती मला तुटू द्यायची नाही आहेत पार्थ. मला फक्त ही शेवटची गोष्ट दे तू. आता पार्थचाही नाईलाज होतो. परंतु या सगळ्यांमध्ये काव्य लग्नाला तयार होईल का? आणि जीवा नंदिनीला वाचवून परत आणताच पुढे नक्की काय घडेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.